मंडळी, उपवासासाठी तेच ते साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं खायचं असतं आणि त्यातल्या त्यात जर घरात सगळ्यांनाच उपवास असेल तर सगळ्यांचीच काहीतरी वेगळी अशी फरमाईश असते. तर आज आपण बनवूयात साबुदाण्याचे झटपट असे थालीपीठ. खूप छान आणि खमंग रेसिपी आहे आणि सगळ्यात हटके पण. तर त्यासाठी 2 वाटी साबुदाणा जो रात्रीच मी सोक करत ठेवला होता तो घेतला. त्याच्यासोबतच 2 मीडियम साईज बटाटे वाफून घेतले आणि नंतर त्याला स्मॅश करून घेतलं. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूटही ॲड केला. हा शेंगदाण्याचा कूट खूप बारीक नाही करायचा. थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर. बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर ही उपवासाला खाल्ली जात नाही, तर तुम्ही ती स्किप करू शकता. थोडंसं लिंबू पिळायचं. आपल्या चवीनुसार आपण थोडंसं मीठ ॲड करायचं. तुम्ही उपवासाचं मीठ ॲड केलं तरीही चालतं. हिरवी मिरचीच्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली तर तीही खूप खमंग लागते. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यासाठी कुठेही पाण्याचा वापर करण्याची बिलकुलही गरज नाही. नंतर एका प्लास्टिक शीटला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं. बऱ्याच ठिकाणी उपवासाला तेलही खात नाहीत, त्यामुळे तूप लावून घेतलं तरी चालेल. आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा गोळा करून घ्यायचा आणि त्याला त्या प्लास्टिक शीटवर असं हाताने थापून घ्यायचं. दुसरी प्लास्टिक शीट गरज असेल तर वरच्या साईडला ठेवायची. त्यालाही तेल किंवा तूप लावायला विसरायचं नाही. आणि अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे. तवा मीडियम गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे आपले थालीपीठ त्यावर सोडायचे. थालीपीठ खरपूस भाजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनटं लागतात. जास्त वेळ लागत नाही, कारण साबुदाणा ऑलरेडी सोक झालेला आहे आणि बटाटासुद्धा आपण वाफून घेतलेला आहे. कच्चा बटाट्याऐवजी वाफून घेतलेल्या बटाट्यामुळे एक तर छानशी बाइंडिंग पण येते. म्हणून एक्स्ट्रा आपल्याला भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ बाइंडिंग म्हणून ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. असे खरपूस आणि सॉफ्ट साबुदाण्याचे थालीपीठ फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतात. ह्या थालीपीठसोबतच शेंगदाणा चटणीसुद्धा बनवू शकता. त्यासाठी थोडेसे शेंगदाणा, हिरवी मिरची, आंबूसपणा येण्यासाठी थोडंसं दही ॲड करून मस्त खमंग अशी चटणी बनवू शकता, ज्याला जिऱ्याचा तडका देऊ शकतात. कारण बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे खाल्ले जातात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.